पाहू शकता म्हणजे कवटे बघाड आणि नाथसाहेबांची कृपा आणि त्यांच्यावर असलेली श्रद्धा. तर या श्रद्धा म्हणजे बगाडाची श्रद्धा कुठपर्यंत पोचलेली तर आपण पाहू शकता. दादा नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव ऋतिक दत्तात्रय पोळे आणि आपण म्हणजे गावचं कसं लहानपणापासून आम्ही गावात आपल्यापासून पहिल्यापासून गावाचा लाडा असल्यामुळे आपण गावात सगळी श्रद्धा नाथसाहेबांवर लहानपणापासून आपली आहे आणि त्याच्यामुळं एक इच्छा लहानपणापासून होती की नाथसाहेबांसाठी काहीतरी करायचं. आणि काय म्हणजे काय केले प्रेक्षकांना दाखवा. यंदा 2026 मध्ये नाथसाहेबांसाठी आपण डॉलरचा हार केलेला आहे. नाथसाहेबांच्या कृपेने चरणी अर्पण करत आहे. त्यांच्या कृपेने आपल्याला जे काही संपादन केलेलं आहे त्याच्या बदल्यात आपण सोयीने करत. आता मित्रांनो हार बघा. मला बोलायचं नाथसाहेबाच्या गाड्याला अर्पण केलेले आणि या डोळ्याचा सन्मान म्हणजे गाड्याला आमच्या परंपरेनुसार बगाडाला बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचा मान हा सुतारांचा असतो. हे पैसे डॉलर्स न्यायचे सुद्धा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनाच आता सूचित केलं की त्यांनी गाडा सुटल्यानंतर हे भैरवनाथ मंदिराला अर्पण केलेलं आहे. आणि अतिशय आमच्या गावकऱ्यांना आणि आम्हाला सुद्धा वैयक्तिक खूप खूप आनंद झालेला आहे. नातानं आमचं सोनू म्हणतो आम्ही त्याला अशीच चांगली साथ द्यावी आणि त्याचं कल्याण व्हावं हीच नाथ चरणी प्रार्थना करतो. तो सुतारांचा मान आहे ते त्यांनाच आम्ही देणार आहे. मित्रांनो म्हणजे एक नाही तर $2 माळा यंदा नाथांच्या रथाला अर्पण केलेले आहेत. गजर द्या एकदा. नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं. गुढीपाडव्यापासून आम्ही बगाडासाठी लागणारं जे साहित्य असेल खांबासाठी वाघासाठी कळक तोडून आम्ही नवीन वर्षात आणतो. पाडव्या दिवशी शिराचं कळक. आणि हा गाडा आता आम्हाला कुणालाच सांगता येणार नाही. बऱ्याच वर्षापासूनची ही परंपरा आम्ही गावानं एक श्रद्धा भक्ती एकीचं प्रतीक हे आमचं गावचं बगाड आहे. ह्या बगाडासाठी आमच्या गावात एकूण 13 भावके आहेत. पण 8 भावक्याकडे बैल असल्यामुळं दरवर्षी एका भावकीला हा मान मिळतो. बगाड इथं कवट्यातनं विठ्ठलवाडीत पोच करायचा आणि वड्यातनं त्यांनी कवट्यात पोच करायचा आणि बाकीच्या भावक्यात तर दरवर्षाचं रोटेशन न बदलत पुढे जात असतं. या बगाडात भावकी आमचं भावकीला खोता मानतात. या वर्षीचा गाडा पोचवायचा मान कृष्णराव डेरे पाटील भावकीला होता. त्यांनी जिथं आणलं आणि वड्यातनं ते पोच करणं अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळपासून बगाडाचं हे चालू आहे. आता बगाडा जोडणार आणि पहिला खुता चालू होतोय शंकरराव पोळ पाटील भावकीचा. वर करायचंय नाही चालू करतो बोलायला चालू करतो. कवटे गावच्या यात्रेनिमित्त आज बगाडाचा मान हा सालाबाद प्रमाणे म्हणजे बगाड्या होण्याचा मान बगाडाच्या आदल्या दिवशी आमचा रात्री 12 वाजता कौल लागतो. आणि यावेळी नारायण पोळ पाटलांच्या भावकीतले मारुतराव पोळ यांच्या नातवाला राहुल पोळ यांना मिळालेला आहे. एकूण 15 जण बसले होते. त्यापैकी राहुल पोळचा नंबर यावेळी त्याच्या नवसासाठी त्याचा लागलेला आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण
12 बोलू ते मराठा समाज सगळ्यांचा एकीचा खेळ आहे आणि हे सगळ्यांना समान वागणूक असते. यात कुणाचा मान असा काही नाही, सगळी मिळून एकीनं, गोर गरीब श्रीमंत सगळी मिळून, जातीचा इथं काही संबंध नसतो आणि या ठिकाणी जातीला मूठ माती दिली जाते. इथं सगळं म्हणजे विषय बोलायचं झालं तर बगाड करायचा मान हा सुतार कंपनीचा आहे. त्याचबरोबर तोरण्यांचा मान हा आमच्याकडे रामोशी नाईक समाजाचा आहे. ते तोरण्या धरायला त्यांना मान असतो. अशा पद्धतीनं सगळ्या समाजाला ज्याचं त्याला काम असतं. छबिन्याला सुद्धा चर्मकार समाज यांना टेंब्याचा मान आहे. अशा पद्धतीनं सगळं गाव एकोप्यानं, कुठलाही कोणाचाही इथं भांडण तांडण कधी होत नाही. झालं तरी इथलं कुठलंही गृहीत धरलं जात नाही. हा आमचा एकोप्याचा गावाचा फार मोठा इतिहास आहे आणि बगाडामुळेच गाव एक राहते. अशी आमच्या गावची परंपरा आजपर्यंत चालत आली. हजारो शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथून पुढे अशी चालू. पुढेही या तरुण वर्ग आमच्यातला सगळा एकजुटीने काम करत असतो. पाडव्यापासून गेले 25-20 दिवस बगाड तयार करण्याचं संपूर्ण गाव, ज्याला लागणारे ज्यांचा मान आहे, गुरव समाजाचं देवाची पूजा करायचा मान आहे, ते त्यांचं काम करत असतात. त्यामुळे सर्व जाती धर्माला धरून चालणार हे आमचं गावचं बगाड आहे आणि हे कवठे गावचं एक ऐतिहासिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अशी एक आमची यात्रा भरली जाते. धन्यवाद. बरोबर. आणि बगाडा काय गेले ना आता झालं ज्यावेळी रोटेशन होतं गोल त्यावेळी घर्षण होतं. हा थोडा ना नाईटला बरा पडतो आणि हा 8K50 आहे ना, तो 8K30 पर्यंतच थांबतो. चांगली बैल मोठ्या मापाची आम्ही आणत असतो खास बगाडासाठी. ही बैल तुम्ही म्हणा तर लाख 2-3 लाखाची बैल, त्याच्यापेक्षा जास्त किमतीची बैल इथं आलेली आहेत. आणि अशा पद्धतीने आमचा हा रथ आज चैत्र कृष्णची मिला गावातून विठ्ठलवाडी साधारणतः 11:30 वाजता 10 वाजता काढायला पोहोचतो. त्याच्यानंतर चांगलं जातं बैलांची. त्या पद्धतीनं प्रत्येक भावकीला मान दिला जातो. त्या भावकीच्या प्रत्येक भावकीला मान देत त्याचे खुट्याप्रमाणे बैल आम्ही जुपत गाडा हा गावाच्या दिशेने नेत असतो. अशा पद्धतीने आमचा गाडा हा साधारणतः 4-5च्या दरम्यान गावाकडे पोहोचतो. त्याच्यानंतर बगाड्याला सोडून मंदिरात जाऊन दर्शन करून त्यानंतर छबिना होऊन आमची यात्रेची दुसऱ्या दिवशी कुस्ती असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, ते झाल्यानंतर आमचा ही यात्रा संपन्न होते. परंपरेमध्ये सर्व गाव एकत्र येऊन पाडव्यापासून या यात्रेची सुरुवात होत असते. पाडव्याला या बगाडासाठी लागणारे मोठमोठे कळक या ठिकाणी काढले जातात आणि कळक काढल्यानंतर त्या दिवसापासून 20व्या दिवशी पंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा होत असते. भैरवनाथाचा गाडा या ठिकाणी
विठ्ठलवाडीच्या मुकाई मंदिरामध्ये आल्यानंतर साधारण 1 वाजता या ठिकाणी बगाड्याचा जो मान असतो तो मान यंदा राहुल पोळ नावाचा आमच्या एका तरुणाला मिळालेला आहे. सुशिक्षित असणारा हा तरुण भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला आज बगाडाचा रात्री 12 वाजता कौल मिळालेला आहे. तर या कौल मिळाल्यानंतर आम्ही सर्वजण आता संपूर्ण गाव आणि भैरवनाथाच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी येऊन हा बगाडाचा रथ या ठिकाणी आता सुरू होणार आहे. बगाड म्हटलं की ऐक्याचं प्रतीक आहे आणि हे ऐक्याचे प्रतीक अशासाठी आहे की हे सर्व 10-12 बैल या रथाला जोडलेले असतात आणि रथावर जवळजवळ 25-30 माणसं भावकीतली बसलेले असतात आणि सर्वांनी एकत्र येऊन हा भैरवनाथचा रथ भैरवनाथच्या त्या गावामध्ये नेला जातो आणि तिथं बगाड्याचा हस्ते भैरवनाथाची आरती केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भैरवनाथाची यात्रा शिळी त्या दिवशी तमाशा आणि मस्त असा कुस्त्याचा फड जवळजवळ 35 खुर्च्या नामांकित कुस्त्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. चांगला मराठी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे ग्रामस्थांनी मिळून. तर कवठे ग्रामस्थांच्या तर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि यात्रेला यावं असं विनंती करतो. पाहण्याकरता या ठिकाणी भाविक उपस्थित असतात. तो टोके गावचा बगाडाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पहिला कुत्र्याच्या बैलांना तयारीत ठेवायचं या ठिकाणी बगाड्याला आणलेलं आहे. कार्यक्रम सुरू होतो. चला बगाड्या या ठिकाणी पोहोचला आहे. अतिशय चांगले दर्जाचे महाराष्ट्रातील बैल या ठिकाणी उपस्थित आहे. व्हिडिओ